संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांचा इतिहास सध्या आपण या प्रवचन मालिकेमध्ये पाहत आहोत आणि या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत चिवराचा इतिहास सध्या आपण पाहत आहोत। मला वाटतं या चिवराच्या इतिहासाच्या प्रवचन मालिकेतील 2 ते 3 प्रवचन आपण संपन्न केलेली आहेत। या चिवर संदर्भातील काही महत्त्वपूर्ण कथा पाली बौद्ध साहित्यामध्ये वाचायला मिळतात। त्या सुद्धा कथा आपल्याला माहीत असणं, कथा म्हणजे घटना जे बुद्ध काळामध्ये घटित झालेले आहेत। आनंदाच्या बाबतीत म्हणजे भंते आनंद जे होते त्यांच्या बाबतीतली कथा आहे जी आपण कालच्या धम्मदेसनेमध्ये ऐकली। तसंच विशाखेची पण एक कथा आहे। महाप्रजापती गौतमी हिची सुद्धा या चिवराच्या संदर्भाने कथा साहित्यात सांगितलेली आहे। चिवराचा इतिहास पाहत असताना या काही महत्त्वपूर्ण कथांचं किंवा या महत्त्वपूर्ण घटनांचाही अभ्यास आपण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आतापर्यंत आपण या चिवराच्या इतिहासामध्ये चिवर कसं तयार केलं जातं, त्या चिवराचे विविध भाग कसे असतात, त्याची कटाई कशी करतात, त्याची शिलाई कशी असते, त्याचे रंग देण्याचं काम कसं केलं जातं, त्याची घडी कशी केली जाते, त्याचं दान कसं केलं जातं, हे सगळंच म्हणजे विनय पिटकामध्ये या चिवराचे छोटे छोटे असे विनय सांगितलेले आहेत। म्हणजे कपडा घ्यायचा आणि अंगावर घालायचा त्याला चिवर म्हटलं जात नाही। विशिष्ट पद्धतीने रूल्स अँड रेग्युलेशनला अनुसरूनच तो कपडा चिवराचं रूप धारण करत असतो। तेव्हा मग ते भिक्षू त्या चिवराला आपल्या अंगावरती ग्रहण करतात, त्या चिवराला अंगावरती ग्रहण करून धम्माचा प्रचार प्रसार करतात। एवढं हे महत्त्व या चिवराचं आहे बघा। आणि जेव्हापासून भगवान बुद्धांनी ते चिवर दान करण्याची परंपरा नियम सुरू केला, कोणामुळं? जीवकामुळं। त्या जीवकाने बुद्धांना विनंती केली आणि भगवान बुद्धांनी भिक्षू संघामध्ये जो नियम घातला की तुमच्यासारखे जे काही म्हणजे जे गृहस्थ लोक आहेत, उपासक आणि उपासिका, तर गृहस्थ लोकांनी शिवलेले म्हणजे बनविलेले जे चिवर आहे ते चिवर दान म्हणून स्वीकार करण्याची मी संघाला अनुमती देत आहे। आणि मग तेव्हापासून चिवरदान करण्याची परंपरा सुरू झाली। तोपर्यंत चिवरदान करण्याची परंपरा नव्हती। भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर 20 वर्षांपर्यंत
पानसुकुलीक चिवर घातलं होतं, म्हणजे फाटलेले ठिगरांचं शिवलेलं चिवर, पण असं कोणाकडून चिवर त्याने दान स्वीकार नव्हतं केलं. पण जीवकामुळे ही परंपरा सुरू झाली बघा. आणि तेव्हापासून सगळीकडे जिथे जिथे भिक्खू संघ गेला त्या सगळीकडे उपासक आणि उपासिका चिवर शिवायचे, चिवर दान द्यायचे, पुण्य करायचे बघा. तर असंच या चिवर दानाच्या संदर्भामध्ये छोटे 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 असे नियम बनवले भगवान बुद्धांनी. नियम, कारण चिवर दानाची परंपरा सुरू झाली तर एक एक भिक्षू 10-10 चिवर वागवायचे, एक एक भिक्षू 15-15 चिवर, 20-20 चिवर ठेवायचे सोबत. पण घालायला तर एकच चिवरची गरज आहे की नाही? एकच चिवराची आवश्यकता आहे. पण बुद्धानं या संदर्भात सुद्धा नियम आखून दिला की भिक्षूने आपल्याकडे फक्त 3च कपडे ठेवायचे, 3च कपडे ठेवायचे. त्यापैकी पहिला कपडा म्हणजे त्याला म्हणतात उत्तरासंघ, हे जे आमच्या वरती अंगावर दिसतो याला म्हणतात उत्तरासंघ पहिलं. दुसरं आंतरवासक, जे आतमध्ये लुंगीसारखं गुंडाळलेलं असते त्याला आंतरवासक असं म्हणतात. आणि तिसरं असं खांद्यावर ठेवली जाते, ते अंथरुणाच्या कामी येते बघा. म्हणजे तुमच्याकडे जर भिक्षू लोक आले, ते धुतांगधारी भिक्षू वगैरे असतात जे संघाटीचा वापर करतात, तर ती संघाटी चिवरासारखी चौकोनी असते, त्याला असं डबल करून असं खांद्यावरती ठेवतात बघा मोठे मोठे भिक्षू लोक. आणि तुम्ही जेव्हा एखाद्या भंतेजींना बोलवलं धुतांगधारी किंवा संघाटीधारी भिक्षू, तर ते तुम्ही ज्या बेडवर झोपता त्या बेडवर झोपत नाहीत, त्या बेडशीटवर झोपत नाहीत. तुम्ही जर म्हणले भंतेजी इथं विश्रांती करा, त्या बेडवर त्या बेडशीटवर झोपणार नाहीत. अगोदर ती संघाटी आहे, ती संघाटी त्याच्यावरती टाकतात आणि मग त्याच्यावरती झोपतात. आणि हे चिवर अंगावर पांघरून म्हणून वापर करतात. म्हणजे ना शॉलची गरज, ना ब्लँकेटची गरज, ना अंथरूण पांघरुणाची गरज, सगळं सोबतच. ना ताटाची गरज, ना वाटेची गरज, ना चम्मचची गरज, सगळं सोबतच. म्हणजे आमचा जो काही छोटासा संसार आहे भिक्षूचा, म्हणजे काय कपड्याचा आणि जेवणाचा. कपडे सगळे सोबत, अंथरूण पांघरून, आणि जेवणासाठी आमचं छोटंसं भिक्षापात्र, सगळं सोबत राहते बघा. असे नियम सुरू केले. तर भगवान बुद्धांनी तो नियम घातला की एका भिक्षूने फक्त हे 3च कपडे आपल्या जवळ ठेवायचे. कोणते कोणते? उत्तरासंघ, ज्याला तुम्ही चिवर असं म्हणता ना, हे उत्तरासंघ, त्यानंतर आंतरवासक आणि तिसरं संघाटी. हे तिघांचं मिळून चिवर तयार होत असते. याला फक्त एका कपड्यात चिवर म्हणत नाहीत, समजलं? याच्यातला एकही कपडा चिवर नसतो. या 3 कपड्यांचं मिळून जो सेट तयार होतो त्याला म्हणतात चिवर. तर असे हे 3च कपडे ठेवण्याची परंपरा भगवान बुद्ध, म्हणजे ठेवण्याचा नियम जो आहे तो भगवान बुद्धांनी सुरू केला होता. पण वर्षावासाच्या कालावधीमध्ये, फक्त वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्षूंना आणखीन एक 4था कपडा सुद्धा वापरण्याचा नियम भगवान बुद्धांनी त्यावेळेस आखून दिला, तयार केला. तो जो 4था कपडा होता त्याला म्हणायचे वर्षासाटिका. काय म्हणायचे? वर्षासाटिका. वर्षावासातला वर्षा शब्द आहे. वर्षा म्हणजे पाऊस, फक्त वर्षावासापुरता नियम होता बरं. वर्षा म्हणजे पाऊस. साटिका म्हणजे आंतरवासक, म्हणजे पावसाळ्यामध्ये आंघोळ वगैरे करताना जो कपडा वापरला जातो, म्हणजे कमरेच्या खाली जो कपडा वापरला जातो आंघोळ करताना, त्या कपड्याला साटिका असं म्हणतात. साटिका विनयामध्ये आंघोळ करताना. तर तो जो कपडा आहे त्याला वर्षासाटिका असं म्हणतात. तर वर्षावासामध्ये अगोदरचा नियम होता 3च कपड्यांचा, 3च कपडे वापरायचे. कोणते कोणते? उत्तरासंघ हे वरचा कपडा, आंतरवासक आणि संघाटी. पण वर्षावासात भगवान बुद्धांनी हा 4था कपडा सुद्धा वापरण्याचा नियम आखून दिला. त्याला म्हटलेला आहे वर्षासाटिका. तरी वर्षासाटिका वापरण्याची परवानगी किंवा नियम भगवान बुद्धांनी का बनवला, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, तोच इतिहास, या वर्षासाटिकाचा इतिहास आजच्या धम्मदेसनेमध्ये आपण पाहणार आहोत. आपण काल आनंदाची कथा बघितली, आनंद भंतेजींची कथा बघितली.
आजच्या धम्मदेशनेमध्ये असंच एक कथा स्वरूप आपण चिवराचा इतिहास महत्वाचा म्हणजे ही जी वर्षासाठी का आहे, वर्षाचा एक कपडा असतो म्हणजे आंतरवासक पेक्षा अर्धा असतो, आंतरवासक जो असतो त्यापेक्षा अर्धा कपडा असतो, कमरेला जर गुंडाळला तर गुडघ्यापर्यंत जो कपडा येतो तो कपडा भिक्षू लोक त्या काळामध्ये आंघोळ करताना किंवा पावसाळ्यामध्ये जर चिवर आंतरवासक ओलं झालं असेल तर तो कपडा सुकेपर्यंत तो ते साठिका असं कमरेला बांधून ठेवण्यासाठी त्या कपड्याचा वापर करत. जसं बघा तुम्ही वापरता टावेल, अगदी त्याप्रमाणे तो तसा तो कपडा असायचा. हा कपडा वापरण्याचं नियम भगवान बुद्धांनी का बनवला त्याच्या मागची एक कथा विनय पिटकामध्ये महावग्ग नावाचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये विशाखा चरित नावाचा एक छोटासा धडा आहे. विशाखा चरित, विशाखा म्हणजे कोण? महाउपासिका विशाखा, तिच्या संदर्भामध्ये ही कथा आलेली आहे. तर कथा अशी सांगण्यात येते म्हणजे ही घटना अशी घडली की एकदा भगवान बुद्ध राजगृहून विहार करून वाराणसीला गेले. नंतर वाराणसीला काही काळ त्याने विहार केला आणि तिथून मग भगवान बुद्ध श्रावस्तीला गेले आणि श्रावस्तीच्या अनाथपिंडकाच्या जेतवन विहारामध्ये विहार करीत होते. विशाखाला समजलं की भगवान बुद्ध अनाथपिंडकाच्या जेतवन विहारामध्ये विश्रांती घेत आहेत, विहार करत आहेत. तर भगवान बुद्धांना ते भेटायला गेले, भगवान बुद्धांना अभिवादन केलं. भगवान बुद्धांनी छोटेखानी तिला धर्माचा उपदेश केला. तिचं मन प्रफुल्लित झालं, प्रमुदित झालं, प्रीती उत्पन्न झाली, तिला सुख वाटलं आणि नंतर ती एवढ्याच नम्रतेने ती विशाखा भगवान बुद्धांना दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचं निमंत्रण देते. भगवान बुद्ध स्मित हास्य करतात आणि मग ती पुन्हा आपल्या घरी परत येते. दुसरा दिवस उजाडतो. आता आज आपल्याकडे भगवान बुद्ध येणार आहेत, भिक्खू संघ येणार आहे भोजनासाठी. तरी जी महाउपासिका विशाखा असते सकाळपासूनच कामाला लागली. सकाळपासून की भिक्खू संघ येणार आहे, सगळी अन्नाची तयारी, मंडप टाकणे, स्वागताची तयारी करणे, ते फुलं वगैरे टाकणे, जसं तुम्ही करता की नाही त्या प्रकारे सगळी तयारी केली तिने. यथेच्छ अगदी स्वादिष्ट असं भोजन तिने तयार केलं. आणि या भोजनाची वेळ झाली तर भोजनाची वेळ झाल्यानंतर तिने तिच्या दासीला म्हणजे तिची जी नोकराणी होती तिला सांगितलं की अरे दासी, पटकन जेतवन विहारामध्ये जा आणि भिक्खू संघाला सांग की भोजन तयार आहे, भोजनासाठी चला. ती दासी जेतवन विहारामध्ये गेली. तर काय झालं, तो वर्षावासाचा कालावधी होता. त्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये काय झालं होतं की खूप पाऊस पडला आणि पावसामध्ये ते जे त्या जेतवन विहारात जे भिक्षू राहत होते त्या भिक्षूंना भगवान बुद्धांनी बोलवलं आणि भगवान बुद्धांनी त्यांना असं सांगितलं की भिक्षूंनो, आता वर्षावास हा संपत आलेला आहे, हा शेवटचा पाऊस आहे. हा म्हणजे अश्विन म्हणजे भाद्रपद पूर्ण भाद्रपद पौर्णिमा 7 तारखेची. भाद्रपदच्या नंतर हळूहळू बघा पावसाळा हळूहळू कमी होतो. तर त्या काळामध्ये तो जो पिरियड आहे भगवान बुद्ध म्हणाल्या भिक्षूंना की भिक्षूंनो, आता वर्षा संपत आलेली आहे, तर तुम्ही या शेवटचा जो पाऊस आहे या शेवटच्या पावसामध्ये स्नान करा. हा शेवटचा पाऊस तुमच्या अंगावरती घ्या, हे पाणी तुमच्या अंगावरती घ्या, या शेवटच्या पावसाचं तुम्ही म्हणजे स्नान करा. तर भगवान बुद्ध म्हटले ते सगळे भिक्षू काय करतात, ते भिक्षू सगळे त्या विहाराच्या बाहेर आले आणि यथेच्छ चिवर काढून ठेवून दिलं, आंतरवासक ते सुद्धा काढून ठेवून दिलं. आणि जसं एक नग्न साधू कसे असतात, नग्न साधू, त्या नग्न साधू प्रमाणे अगदी पावसामध्ये खुल्या जागेवरती स्वतःच्या अंगावर पाणी घेऊ लागले पावसाचं, नग्न साधू प्रमाणे. चिवरही काढून ठेवलं, आंतरवासही काढून ठेवलं. मग तिच्या विशाखेची जी दासी आहे ती जेव्हा भोजनाचं निमंत्रण देण्यासाठी त्या जेतवन विहारामध्ये गेली तर तिने दुरूनच पाहिलं की काही नग्न साधू ज्यांच्या अंगावरती कपडे नाही आहे ते नग्न साधू खुल्या वातावरणामध्ये पावसामध्ये भिजत आहेत. तिला असं वाटलं की तो कोणी भिक्षूच नाही आहेत, हे कोणतरी नग्न साधू आहेत, हे कोणी भंते नाही आहेत, हे नग्न साधू आहेत. म्हणून ती तशीच परत आली विशाखेला भेटायला. मग विशाखाला म्हणली की राणी म्हणे
मी जेतवन विहारामध्ये गेली होते, पण त्या ठिकाणी तर कोणतेच भिक्षू नाही आहेत, तिथं नग्न साधू आहेत, ते नग्न साधू पावसाखाली स्वतःला भिजवत आहेत. विशाखा ही मेधावी होती, विदुषी होती, म्हणजे विद्वान होती. तर विशाखेला समजलं की अरे हिला भ्रम झाला. विशाखेला समजलं की ते जे नग्न साधू आहेत ते नग्न साधू नाही आहेत, ते भिक्षू आहेत, ते केवळ चिवर काढून पावसामध्ये भिजत आहेत. अरे हिला भ्रम झालेला आहे. तर तिने सांगितलं की ते नग्न साधू नाही आहेत, ते भिक्षूच आहेत, पावसामध्ये ते ओले होत आहेत, तू परत जा, परत जाऊन त्यांना निमंत्रण दे. दासीला वाटलं ठीक आहे. ती दासी पुन्हा विहारामध्ये गेली. की विहारात पोहोचेपर्यंत ते जे नग्न झालेले भिक्षू होते त्यांनी काय केलं की अंग वगैरे पुसलं आणि चिवर घालून ते विहाराच्या बाहेर निघून गेले. विहाराच्या बाहेर निघून गेल्यानंतर विहारामध्ये कोणीच नव्हतं. की जेव्हा दासी गेली सगळं विहार पाहते, पण विहारामध्ये कोणीच नव्हतं. तिला असं वाटलं की या विहारातले भिक्षू जे आहेत ते दुसरीकडे निघून गेले. ती पुन्हा विशाखाकडे येते. विशाखाला म्हणते की राणी, मी विहारामध्ये गेले, पण विहारामध्ये एकही भिक्षू नाही आहे. सगळं विहार, ते सगळं विहार आहे, हे सगळं विहार हे सुनं सुनं आहे, कोणीच नाही आहे. विशाखा ही विदुषी होती ना, ती मेधावी होती. तिला लगेच समजलं की जे नग्न भिक्षू होते त्यांचं स्नान झालं, त्यांनी चिवर घालून ते विहाराच्या बाहेर निघून गेले. तिला ते दिसले नाही. तिने तिला समजून सांगितलं की तसं नाही आहे, ते भिक्षू बाहेर गेले असतील. तू एक काम कर, तू सरळ भगवान बुद्धांकडे जा आणि भगवान बुद्धांना निमंत्रण दे. ही तिसऱ्यांदा पुन्हा विहारात जेतवन विहारामध्ये जाते, डायरेक्ट भगवान बुद्धांना भेटायला जाते डायरेक्ट. आणि भगवान बुद्धांना भेटते, अभिवादन करते आणि भगवान बुद्धांना म्हणते की भगवान, भोजन तयार आहे, भोजनासाठी चला. तेव्हा भगवान बुद्ध त्या दासीच्या निमंत्रणावरून मग भिक्षापात्र घेऊन विशाखाकडे भोजनासाठी येतात. विशाखा भगवान बुद्धांचं स्वागत करते, भगवान बुद्धांचं यथोचित सन्मान करते, यथेच्छ भोजन देते. जेव्हा भगवान बुद्ध भिक्षापात्रून हात असं बाहेर काढतात, तिला समजते की भगवान बुद्धाचं भोजन आता झालेलं आहे. सगळं काही भोजन झाल्यानंतर, हात धुतल्यानंतर मग ती भगवान बुद्धाला अभिवादन करून समोर बसते आणि भगवान बुद्धांना म्हणते की भगवान, माझं थोडंसं म्हणणं आहे. भगवान, मला 8 वर पाहिजे. जसं बघा, जीवकाने 2 वर मागितले होते. वर म्हणजे वरदान, काहीतरी एक भेट पाहिजे मला, काहीतरी सप्रेम भेट, काहीतरी स्नेह भेट पाहिजे. तर जीवकाने वरदान मागितलं होतं, वर मागितले 2. तसंच विशाखा सुद्धा त्यावेळेला भगवान बुद्धांना 8 वर देण्याची विनंती करते. हे 2च लोक असे आहेत की ज्यांनी भगवान बुद्धांना वर मागितले, एक तर जीवक आणि दुसरं विशाखा. तर विशाखा अशी हात जोडून म्हणते की भगवान, मला 8 वर पाहिजे. तर भगवान बुद्ध म्हणतात, अरे विशाखा, हे वर वगैरे देण्याच्या पलीकडचं तथागत गेलेले असतात. तथागत अशा प्रकारचं वर देत नाही. तुला कोणते वर पाहिजे, का पाहिजे? विशाखा म्हणते की भगवान, मला 8 वर पाहिजे. हे 8 वर हे माझ्या हिताचे आहेत, हे संघाच्या हिताचे आहेत. हे 8 वर निर्दोष आहेत भगवान. हे 8 वर निष्कलंकित आहेत भगवान. हे 8 वर सर्वांच्या हिताचे आणि सर्वांच्या सुखाचे आहेत भगवान. कृपया करून मला हे 8 वर देण्याची मला परवानगी द्यावी. तर भगवान बुद्ध म्हणतात, ठीक आहे, 8 वर तर देता येईल, पण तुझे 8 वर कोणते आहे ते तरी सांग. तर मग ती विशाखा भगवान बुद्धांना 8 वर मागते. 8 वर म्हणजे 8 प्रकारची भेट. कोणते कोणते? पहिली आहे ते म्हणते की भगवान, मला पहिला वर पाहिजे की आजीवन, जोपर्यंत मी जिवंत आहे, आजीवन, मी आजीवन संघाला वर्षासाठी का दान देण्याचा संकल्प करते. काय पहिला कोणता? पहिला वर म्हणजे पहिला कोणता संकल्प आहे? आजीवन, मरेपर्यंत, जीवनभरपर्यंत भिक्षू संघाला, एका भिक्षूला नाही, सगळ्या भिक्षूला, श्रावस्थित जेवढे भिक्षू असतील, भिक्षू संघाला
वर्षासाठी का दान देण्याचा मी संकल्प करते. इथे वर्षासाठी का तिने दान द्यायचा संकल्प केला. समजलं? म्हणजे वर्षासाठी काचा नियम कसा झाला? वर्षासाठी का वापरण्याचा नियम हा विशाखेमुळे तयार झालेला आहे. तर ती पहिला संकल्प करते की भगवान आजीवन भिक्षू संघाला मी वर्षासाठी का दान देण्याचा संकल्प करते. त्यानंतर दुसरं, भगवान मी आजीवन जे नव आगंतुक भिक्षू श्रावस्तीमध्ये येतात, बाहेर गावून आलेले श्रावस्तीमध्ये येतात, त्या नव आगंतुक भिक्षूंना भोजन सुद्धा देण्याचा मी संकल्प करते. तिसरा संकल्प करते की जे कोणी भिक्षू श्रावस्तीमधून बाहेरच्या गावी प्रस्थान करतील, बाहेर गावी जातील, त्यांना सुद्धा भोजनाची शिदोरी, आपण शिदोरी घेऊन जातो ना प्रवासामध्ये, तशी त्यांना सुद्धा मी भोजनाची शिदोरी देण्याचा संकल्प करते. चौथं सांगते की श्रावस्तीमध्ये जो कोणी भिक्षू आजारी पडला असेल त्या आजारी भिक्षूला सुद्धा भोजन देण्याचा संकल्प मी करते. त्यानंतर पाचवं, तो आजारी भिक्षू आहे त्याची सेवा करणार जो कोणी श्रामणेर किंवा छोटे भंतेजी आहेत त्याही परिचारक भंतेजींना, त्या परिचारक भिक्षूंना भोजन देण्याचा मी संकल्प करत आहे. एवढंच काय भगवान? त्यानंतर 6वं, भगवान आजीवन आजारी भिक्षूंना औषधी दान देण्याचा मी संकल्प करीत आहे. त्यानंतर 7वं, आजीवन मी सकाळच्या प्रहरामध्ये यवांगू देण्याचा संकल्प कर. यवांगू एक खिचडी सारखा प्रकार होता त्यावेळेस. खिचडी जशी असते, खिचडी एकदम पातळ खिचडी असते बघा. जसं तुम्ही खीर कशी बनवता एकदम पातळ, एखाद्या बिमार आजारी व्यक्ती देतो ना आपण, तोंडात टाकली की डायरेक्ट कुठं गेली पाहिजे अशी पातळ खिचडी, तर त्याला यवांगू असं म्हटलेलं आहे. ते अतिशय स्वादिष्ट आणि हेल्दी असते. तर ती काय म्हणते, 7वा संकल्प करते की सकाळच्या प्रहरामध्ये, अगदी सकाळच्या प्रहरात सगळ्या भिक्षूंना आजीवन सगळ्या भिक्षूंना यवांगू देण्याचा मी संकल्प करत आहे. आणि 8वा संकल्प करते की भगवान जेवढ्या आपण भिक्षुणी आहेत, आता भिक्षूंचं झालं, आता कोण भिक्षुणी, जेवढ्या आपण भिक्षुणी आहे त्या सगळ्या भिक्षुणींना उदकसाठी देण्याचा मी संकल्प करते. उदकसाठी हा एक कपड्याचा आणखीन एक प्रकार आहे ज्या फक्त भिक्षुणी वापरतात. उदकसाठी, तर उदकसाठी म्हणजे काय? उदकसाठी म्हणजे जे काही स्त्रियांचे मासिक धर्म असतात त्या मासिक धर्मांमध्ये स्वतःची स्वच्छता ठेवण्यासाठी एक कपडा त्या भिक्षुणींनी वापरावा. त्याकरिता 3 चिवराच्याही व्यतिरिक्त हा उदकसाठी ज्याला म्हटलेला आहे हा कपडा दान देण्याचा संकल्प, भिक्षुणी संघाला दान देण्याचा संकल्प मी करते. असे 8 वर किंवा तिचे 8 संकल्प म्हणूया आपण, असे 8 वर ती भगवान बुद्धांना मागते. मग भगवान बुद्ध म्हणतात की अरे विशाखा, हे तुझे सगळे वर निर्दोष आहेत, हे तुझे सगळे जे संकल्प आहेत अगदी निष्कलंकित आहेत, हे तुझे जेवढेही पण संकल्प आहेत वर आहेत, नक्की त्याच्यात तुझंही मंगल आहे, भिक्षू संघाचं पण हित आहे, भिक्षुणी संघाचं पण हित आहे. परंतु हे 8 प्रकारचे जे संकल्प तू करत आहेस यामागे तुझा स्वतःचा काय अर्थ आहे, तुझा स्वतःचा काय लाभ आहे? हे जे 8 संकल्प तू केले, आजीवन तुला करायचं आहे, पण तुझा स्वतः काही लाभ, हे का संकल्प केले बा असे तू? किंवा हे असं केल्यानंतर तुझं म्हणजे तुझा त्याच्यामध्ये काय लाभ आहे? तर बघा विशाखा किती मेधावी होती आणि किती श्रद्धावान होती बघा ती. तिने जे संकल्प केले हे सहज म्हणून तिने संकल्प केले नाही, त्या मागची काहीतरी पार्श्वभूमी आहे बघा. तिने जे संकल्प केले तिच्या मागे तिची श्रद्धा तर आहेच, तिची बुद्धावर, धम्मावर, संघावर श्रद्धा आहेच, पण या संकल्पामागे एक पार्श्वभूमी आहे. तर जेव्हा भगवान बुद्ध विचारतात की या संकल्पाची तुझी काय, तुझा वैयक्तिक तुझा लाभ काय आहे, तुझं स्वतःचं काय हित आहे? तर ती म्हणते भगवान आज सकाळच्या प्रहरी, म्हणजे ती हे कथा सांगते बघा, या सकाळच्या प्रहरी भिक्षू संघाला भोजन दानाचं निमंत्रण देण्यासाठी मी माझ्या दासीला जेतवन विहारामध्ये पाठवलं होतं.
माझी दासी जेव्हा जेतवन विहारामध्ये आली तर तिने काही भिक्षूंना नग्न होऊन पावसामध्ये भिजत असल्याचं तिनं पाहिलं. तिला असं वाटलं की भिक्षू नाही आहेत, हे कोणीतरी नग्न साधू आहेत भगवान. तर भगवान, जी नग्नता आहे ही चांगली नाही आहे भगवान, ही स्वीकार्य नाही आहे. जे नग्न राहणं, कारण समाजामध्ये कोणी व्यक्ती नग्न नाही राहू शकत. समाजामध्ये कोणी व्यक्ती विवस्त्र पद्धतीने जगू नाही शकत, कारण असामाजिक तत्व आहे ते, समाजामध्ये नैतिकता नाही आहे ती. म्हणून ती म्हणते की भगवान, नग्नता हा चांगल्या बुद्धिमान लोकांचा धर्म नाही आहे. भिक्षूंनी नग्न राहणं अशा प्रसंगामध्ये हे चांगलं नाही आहे भगवान. याकरिता मी पहिला संकल्प केला की वर्षावासामध्ये जर चिवर आंतरवासक जर वर्षावासामध्ये ओले होत असतील किंवा ते सुकायला जाणं वेळ लागत असेल तर त्यांना चौथा कपडा सुद्धा आवश्यक आहे पावसाळ्यात वापरण्यासाठी. म्हणून भिक्षू संघाला मी वर्षासाठी का दान देण्याचा संकल्प करीत आहे. बघा तिचा संकल्प बघा कसा आहे. म्हणजे ती फक्त बघतच नाही, तिला ती हुशार असते बघा. ती लगेच संकल्प करते आणि तिच्यामुळेच बघा वर्षासाठी का वापरण्याचा नियम भगवान बुद्धाने बनवलेला आहे. आता आज तर कोणी हे म्हणजे वर्षासाठी का हे वस्त्र जे सहसा कोणी वापरत नाही, कारण कसं आता सगळ्या प्रकारची सुखसुविधा निर्माण झालेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये छत्री आहे, पावसाळ्यामध्ये आता गाडी पण आहे, सगळ्या सुविधा आहेत ना आता. त्याच्यामुळे सहसा हे जे वर्षासाठी का हे जे वस्त्र आहे ते वस्त्र म्हणजे वापरण्याची काही तेवढी म्हणजे नितांत आवश्यकता पण नाही आणि हे काही कंपल्सरी पण नाही भिक्षूंना. हे 3 कपडे कंपल्सरी आहेत, पण वर्षासाठी का भिक्षूने वापरावी किंवा वापरू नये हे भिक्षूंच्या ऐच्छिक मनावरती ऐच्छिक आहे. पावसाळ्यामध्ये ते वापरतात, वर्षामध्ये वापरतात, तर अशा प्रकारचा कपडा वर्षासाठी का दान देण्याचा तिने संकल्प केला. त्यानंतर ती पुन्हा म्हणते जे भिक्षू बाहेर गावून श्रावस्तीमध्ये येतील त्यांना सुद्धा भोजनदान देण्याचा मी संकल्प करते. का? ती असं म्हणते की जर कोणी एखादा नवआगंतुक भिक्षू श्रावस्तीमध्ये आला तर त्याला घर माहीत नाही लोकांचे, त्याला भिक्षा कुठं भिक्षा घेऊन कुठे मागायची भिक्षा, त्याला गल्ल्या माहीत नाही, त्याला रस्ते माहीत नसतात, कोणते लोक हे श्रद्धावान आहेत त्याला माहीत नसते. तर भगवान असे जे नव आगंतुक भिक्षू असतात त्यांना भोजनाचा त्रास होऊ नये, भोजन दाना म्हणजे त्यांना भोजन प्राप्त होण्यासाठी अडचण येऊ नये याकरिता नव आगंतुक भिक्षूंना आजीवन मी भोजनदान देण्याचा संकल्प करीत आहे. बघा किती हुशार होते. म्हणजे म्हणून तिला महाउपासिका म्हणतात. तिचे हे जे संकल्प आहेत हे संकल्प किती मोठे आहेत बघा, म्हणून ती महाउपासिका आहे. त्यानंतर ती तिसरा संकल्प करते की श्रावस्तीमधून जे भिक्षू बाहेर गावी जातील त्यांना सुद्धा भोजनाची अन्नाची शिदोरी देण्याचा संकल्प करते. कशासाठी? तर जर कोणी भिक्षू श्रावस्तीहून भिक्षा न घेता दुसऱ्या गावी जर गेला तर दुसऱ्या गावी पोहोचेपर्यंत जर विकाल झाला म्हणजे रात्री म्हणजे दुपारचे 12 वाजून गेले म्हणजे त्याला काय म्हणतो आपण विकाल म्हणजे मध्यान्नाच्या नंतरची वेळ, तर त्या दुसऱ्या गावी जाईपर्यंत जर विकाल झाला असेल तर त्याला भोजन प्राप्त होणार नाही भगवान, त्याला उपाशी राहावं लागेल भगवान. म्हणून प्रवासामध्ये त्यांचं शील तुटू नये, त्यांचं ब्रह्मचर्य कमजोर पडू नये याकरिता प्रवासामध्ये खाण्यासाठी अन्नाची शिदोरी त्यांना मी दान देण्याचा संकल्प करीत आहे. बघा बऱ्याचशा उपासिका असतात ना, तर आम्ही प्रवासामध्ये असतो तर आम्ही ज्या दौऱ्यावर जातो धम्म दौऱ्यावरती, तर धम्म दौऱ्यावर गेल्यानंतर बरेचसे उपासक आम्हाला चिवडा देतात, लड्डू देतात, त्यानंतर काजू बदामचे बनवलेले ते लड्डू देतात आणि म्हणतात भंती प्रवास करावा लागतो तुम्हाला तरी खात चला. कारण कसं आहे प्रवासामध्ये कधी कोणता प्रसंग येईल काही सांगता येत नाही, कधी कोणतं संकट येईल सांगता येत नाही. पण आपलं जे भोजन आहे ते योग्य वेळी झालं पाहिजे आणि आपलं ब्रह्मचर्य टिकून राहिलं पाहिजे आणि आपलं शारीरिक बल आणि शारीरिक जे काही म्हणजे शारीरिक जे काही म्हणजे हे आहे शक्ती आहे बल आहे ते टिकून राहिलं पाहिजे. यासाठी बघा उपासक लोक आम्हाला चिवडा देतात, लड्डू देतात, काजू बदाम सुकामेवा देतात, ही त्यांची श्रद्धा आहे. बघा हा
नियम दिला त्यावेळेस भगवान बुद्धांनी. तर अशा प्रकारचा संकल्प की अन्नाची शिदोरी देण्याचा संकल्प मी करीत आहे. त्यानंतर चौथा संकल्प केला, रोगी झालेल्या भिक्षूंना भोजनदान देण्याचा. का केला असा संकल्प बरं? म्हणजे भिक्षू जे आजारी आहेत त्यांना सुद्धा भोजन देणार आहे. कशासाठी? कारण जो भिक्षू आजारी आहे, एकतर तो भिक्षू हातात भिक्षापात्र घेऊन गावामध्ये जाऊ शकत नाही, बरोबर आहे, कारण तो आजारी आहे ना, तो आजारी आहे. मग तो जर भिक्षाटनाला गेला नाही किंवा दुसऱ्या कोणत्या भिक्षूनी त्या आजारी भिक्षूला जर 2 घास दिले नाही तर त्याला उपाशी राहावं लागेल ना. तो उपाशी राहू नये. जर उपाशी राहिला तर आजार आणखीन वाढेल. यासाठी तो आजार वाढू नये आणि त्याला भोजन प्राप्त व्हावं म्हणून जेवढे पण रोगी आजारी भिक्षू असतील त्या सगळ्या आजारी भिक्षूंना मी भोजनदान देण्याचा संकल्प करीत आहे. त्यानंतर आणखीन पुढचा 5वा संकल्प केला. तो जो आजारी भिक्षू आहे त्या आजारी भिक्षू सोबत जो परिचारक भिक्षू आहे त्याची सेवा करणारा त्याला सुद्धा भोजनदान देण्याचा संकल्प करते. कशासाठी? आता जर एखादा आजारी भिक्षू आहे त्या आजारी भिक्षूला सोडून तो परिचारक भिक्षू बाहेर जाऊ शकतो का? म्हणजे बघा, तुमच्याच घरचं उदाहरण बघा. तुमच्या घरी जर कोणी एखादा वृद्ध व्यक्ती आजारी पडला असेल तर त्याला सोडून तुम्ही बाहेर जाता का? कधी लग्नामध्ये वगैरे जाता का? तुम्ही नाही जात ना. चिंता असते ना आपल्याला की आपल्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती आहे, आपल्या घरात तो वृद्ध व्यक्ती आजारी आहे, त्याची सेवा शुश्रूषा करणारं दुसरं कोणी नाही आहे. तर आपण तयारी करतो तशा प्रकारची, कोणाला तरी सांगून ठेवतो किंवा स्वतः आपण थांबतो. तर ती विशाखा बघा किती हुशार आहे. तर ती अशी म्हणते की त्या आजारी भिक्षूमुळे त्या परिचारक भिक्षूला भिक्षाटनाला जाता येत नाही, म्हणून त्या परिचारक भंतेजींना सुद्धा भोजनदान देण्याचा मी संकल्प करीत आहे. आणखी पुढचा संकल्प केला 7वा संकल्प की रोज सकाळी, एकदम सकाळी म्हणजे सूर्योदय झाला, अगदी सकाळचा प्रहर 6, 6:30 ते 7च्या दरम्यान, अगदी सकाळचा प्रहर झाल्याबरोबर बघा तो वेळ असतो. तर ती म्हणते की सकाळच्या प्रहरामध्ये यवागू भिक्षूंना दान देण्याचा मी संकल्प करते. यवागू म्हणजे जसं मी आता सांगितलं एक प्रकारची खिचडी, म्हणजे तुरीची डाळ, उडदाची डाळ, विविध प्रकारच्या डाळी मिक्स करून शिजवून त्याच्यामध्ये मग भात करून ती जी खिचडी तयार केलेली पातळ खिचडी, ती पातळ खिचडी जी असते त्याला यवागू असं म्हटलेलं आहे. तर ती यवागू भोजन देण्याचा संकल्प मी करत आहे. कशासाठी? कारण त्या काळात असे काही भिक्षू होते जे संध्याकाळच्या वेळेला बिलकुल भोजन ग्रहण करत नव्हते, बिलकुल दुसांगाचं पालन करायचे. पण सकाळ झाली, अगदी सकाळ सूर्योदय झाला आणि हाताचे रेषा आहेत ना ह्या, म्हणजे त्यावेळी घड्याळी नव्हत्या ना अशा, तर वेळ कशी म्हणजे वेळेचं म्हणजे भान कसं घ्यायचं, वेळ कशी पत्ता लावायची? तर समजा जो या हाताच्या रेषा दिसू लागल्या तर समजून जायचं की आता आपण भिक्षाटनाला जाऊ शकतो. अंधार असला तर दिसत नाही ना, अंधार जेव्हा असते तेव्हा हाताच्या रेषा दिसत नाही, त्यावेळेची पद्धत होती. पण जेव्हा सूर्योदय झाला, थोडासा उजेड आला आणि हाताच्या रेषा असं दिसू लागल्या क्लिअर, एकदम 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 क्लिअर, तर समजायचं अरे आता सूर्य सकाळ झालेली आहे, आता भिक्षापात्र घेऊन आपण भोजन म्हणजे भिक्षाटन करायला आपण गेलं पाहिजे. पण इतक्या सकाळी सकाळी लोकांकडे भोजन मिळते का? 7 वाजता तुमच्याकडे भोजन तयार होते का? नाही. अरे काही काही भिक्षू जे भोजन मागतात बघा सकाळी 7 वाजता, आम्ही स्वतः बघितलं की ज्या 7 वाजता आम्ही लोकांच्या घरी गेलो, आम्ही होतो लोकुत्तरा विहारामध्ये ट्रेनिंगसाठी, तर सकाळी बोधीबाला भंतेसोबत अगदी सकाळी 7 वाजता भंतेजीच्या मागे मागे आम्ही आमचं भिक्षापात्र घेऊन जायचो सकाळी 7 वाजता. आता 7 वाजता तुमचा नाश्ता पण बनत नाही तर भंतेजीला भोजन कुठून मिळेल? 7 वाजता चहा पण बनत नाही, नाश्ता बनत, भोजन कुठून मिळेल? तर त्या ज्या काही माय मावल्या होत्या बघा, खूप चांगल्या होत्या. रात्रीची काही एखादी भाकर असेल, रात्रीची काही एखादी पोळी चपाती असेल राहिलेली, काही रात्रीचा एखाद्याचा काही भात, रात्रीच बरं
सकाळचं काहीच नाही, जे काही रात्रीचं आहे तेच बघा आम्हाला द्यायच्या. पण भंतेजी तेवढं श्रद्धेनं खायचे बघा. ते हे रात्रीचं दिलं म्हणून हेट करायचे नाही, श्रद्धेनं दिलं ना तर श्रद्धेनं खायचे. आणि काही काही उपासिका तर अशा आहेत, अरे आता 7 वाजता भंतेजी येतात बरं, रात्रीचं भोजन द्यायचं नाही तर सकाळी 6लाच उठून बघा, 6ला उठून भाकर तयार, एकदम म्हणजे भाकर चपाती तयार, डाळ भात सगळं तयार, आणि वाटच बघत बसायचे कधी भंतेजी येतात. भंतेजी आले की ताजी ताजी भाकर, ताजा भात, ताजं भाजी, सर्व असं ताजं अन्न द्यायचे बघ. असे श्रद्धावान ते उपासिका चौक्याला तिथे गावामध्ये राहतात बघा, आम्ही स्वतः बघितलं आहे. पण बुद्धाच्या काळामध्ये असं नव्हतं. जे भिक्षू सकाळी उठून हस्तरेखा दिसत असेल, भिक्षापात्र घेऊन निघाले की त्या सकाळी त्यांना भोजन मिळत नव्हतं. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दुसरं, जे आजारी भिक्षू आहेत, आजारी भिक्षू की ज्यांना सकाळच्या प्रहरामध्ये म्हणजे काही मेडिसिन घ्यायच्या असतात, औषधी घ्यायच्या असतात भोजनासोबत, तर त्यांना पण भिक्षा पाहिजे, तर त्यांची पण गैरसोय होऊ नये म्हणून सकाळच्या प्रहरामध्ये त्या सर्व भिक्षू संघाला यवागू भोजन देण्याचा मी संकल्प करीत आहे. ही त्यामागची पार्श्वभूमी आहे. हा 7वा संकल्प केला. आणि 8वा संकल्प केला की जे भिक्षुणी संघ जे आहे, या भिक्षुणी संघाला उदक साटिका वस्त्र देण्याचा, दान देण्याचा मी संकल्प करत आहे. उदक साठी म्हणजे काय? उदक म्हणजे पाणी, साठी म्हणजे तो कपडा वापरण्याचा, कमरेखाली वापरण्याचा कपडा. तर म्हणजे भिक्षुणी जे आहेत त्याच्या मासिक धर्मामध्ये त्यांना जो काही म्हणजे स्वतःची स्वच्छता ठेवता यावी, स्वतःची स्वच्छता ठेवता यावी याकरिता जो 4था उदक साठी कपडा वापरतात त्याला उदक साठी असं म्हटलेलं आहे. हा कपडा दान देण्याचा मी संकल्प करीत आहे. असे 8 संकल्प केले. याही संकल्पाच्या मागे पार्श्वभूमी आहे. तर ती सांगते, भगवान विचारतात की का बरं उदक साठी का दान द्यायची तुला? तर ती म्हणते की भगवान, एकदा काय झालं की आपल्या काही भिक्षुणी नदीवरती स्नान करीत होत्या, त्यांच्याकडे इतर वस्त्र नव्हते म्हणून ते सुद्धा विवस्त्र होऊन नदीमध्ये स्नान करत होत्या. त्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती काही वेश्या, नगर वेश्या दुसऱ्या किनाऱ्यावरती आंघोळ करत होत्या. त्या वेश्यांनी भिक्षुणींना पाहिलं आणि त्यांची जे थट्टा करू लागल्या, त्यांची ते गंमत करू लागले की हे बघा, तरुणपणामध्ये तारुण्याचा भोग घेण्याचं सोडून ह्या भिक्षुणी झाल्या, तरुणपणामध्ये तारुण्याचा उपभोग घ्यायचं सोडून हे ब्रह्मचारी झाल्या. कशा ह्या स्त्रिया आहेत, कशा ह्या भिक्षुणी आहेत, नग्न होऊन या ठिकाणी आंघोळ करत आहेत. भगवान भिक्षुणी संघाला अशा प्रकारचं बोललं, हे चांगलं नाहीये. मला फार दुःख झालं भगवान. आणि म्हणून भिक्षुणी संघाला सुद्धा उदक साठी वस्त्र आजीवन पर्यंत दान देण्याचा मी संकल्प करीत आहे. तर बघा, अशा प्रकारे ती विशाखा हे 8 संकल्प करते आणि या 8ही संकल्पांना ती आजीवन पूर्ण करते, जीवनभरपर्यंत पूर्ण करते. मग भगवान बुद्ध म्हणतात की विशाखा, हे तुझे 8ही संकल्प निर्दोष आहेत, निष्कलंकित आहेत, तुझ्या हिताचा आहे, सर्वांच्याच हिताचा आहे. पण असं संकल्प केल्यानंतर तुझा स्वतःचा त्याच्यामध्ये लाभ काय आहे? तुझं तर पुण्य होईल दान देण्याचं, पण तुझा स्वतःचा लाभ काय आहे? तर ती काय म्हणते की भगवान, माझा याच्यामध्ये खूप मोठा लाभ आहे, खूप मोठा लाभ आहे. ती म्हणते की जर मी एखाद्या दुसऱ्या नगरामध्ये गेले, जर त्या नगरात एखादा कोणी भिक्षू जर मरण पावला असेल तर मी त्या ठिकाणी जाईल, दुसरा एखाद्या भंतेंना विचारेल की भंते, कोण मरण पावलं? ते भंते मला सांगतील की अमुक अमुक नावाचे भिक्षू हे मरण पावलेले आहेत. मग मी त्या भंतेंना विचारेल की भंते, जे मरण पावलेले भंते जे आहेत ते कधीतरी श्रावस्तीमध्ये आले होते का? मग ते भंते मला सांगतील की हो भगिनी, माते, हो माते, ते जे मरण पावलेले भंते जे आहेत ते एके काळी म्हणजे एके दिवशी श्रावस्तीमध्ये आले होते. मग भगवान, माझ्या लक्षात असं येईल ते मृत पावलेले जे भंते जे आहेत
ते जर एकेकाळी जर श्रावस्तीमध्ये आले असतील तर नक्की त्यांनी माझ्याकडची वर्षासाठिका ग्रहण केली असेल, नक्की त्यांनी माझ्याकडचं भोजन ग्रहण केलं असेल, नक्की त्यांनी माझ्याकडचं चिवर ग्रहण केलं असेल भगवान. आणि भगवान ते जे मरण पावलेले भिक्षू आहेत ते जर श्रोतापन्न होऊन मरण पावले असतील, सकृदागामी होऊन जर मरण पावले असतील, अनागामी होऊन जर मरण पावले असतील, किंवा अरहंत होऊन दुःखमुक्त होऊन जर मरण पावले असतील भगवान, तर याचाच अर्थ त्या उच्च फल प्राप्त भिक्षूच्या त्या ब्रह्मचर्य जीवनामध्ये सत्कार्य म्हणून माझं पुण्य हे लाभिवंत होईल भगवान, ते माझं पुण्य होईल असा विचार करून मी असा जेव्हा विचार करेल आणि तेव्हा माझं चित्त हे प्रमोदित होईल, म्हणजे माझ्या चित्तामध्ये आनंद उत्पन्न होईल, माझं चित्त प्रमोदित होईल. माझ्या चित्तामध्ये त्या प्रमोदित चित्तामुळे माझ्या चित्तामध्ये प्रीती उत्पन्न होईल, त्या प्रीतीमुळे माझं शरीर आणि माझं मन हे शांत होईल, मला अंतर्गत सुखाचा अनुभव होईल आणि सुखाच्या अनुभवामुळे माझं जे चित्त आहे ते हळूहळू 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 समाधी भावनेकडे वळेल आणि समाधीचा अभ्यास करता 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 भगवान माझ्यामध्ये पण ते फळ, ती प्रज्ञा, ते प्रज्ञाचक्षु माझ्यामध्ये पण उत्पन्न होईल भगवान, हा माझा लाभ आहे. बघा काय ती विचार करते विशाखा, किती लांबचा विचार करते बघा ती. म्हणजे एखादा जरी भिक्षू हा श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी किंवा अरहंत फळ प्राप्त करून जर मृत्यूला प्राप्त झाला असेल तर त्याच्या त्या फळ प्राप्तीच्या जीवन यात्रामध्ये जर तुम्ही चिवराचं दान दिलं असेल, जर तुम्ही भोजनाचं दान दिलं असेल, जर तुम्ही औषधीचं दान दिलं असेल, कधी काहीतरी दान दिलं असेल तर ते दान त्याच्या अरहंत प्राप्तीसाठी फलदायी ठरलं. हे कोणाचं पुण्य आहे? हे तुमचं सर्वांचं पुण्य आहे. बघा जे जे दान देतात ना अशा दान देणाऱ्या दायकांचं पुण्य आहे, दान देणाऱ्या दायिकांचं पुण्य आहे. बघा असं पुण्य या माता विशाखेनं केलं. 8 संकल्प केले आणि आजीवन या 8ही संकल्पाला तिनं पूर्ण केलं. भगवान बुद्ध त्या सगळ्या भिक्षूंना बोलवतात आणि सगळ्या भिक्षूंना एकत्रित करून धार्मिक उपदेश करतात आणि सरते शेवटी सांगतात की भिक्षूंनो, मी तुम्हाला अनुमती देत आहे की वर्षावासाच्या कालावधीमध्ये वर्षासाठी का दान स्वीकार करण्याची, म्हणजे चौथा कपडा, वर्षासाठी का ग्रहण म्हणजे वर्षासाठी का दान स्वीकार करण्याची भिक्षुनींना सुद्धा अनुमती दिली. की भिक्षुणी संघाला मी अनुमती देत आहे की उदक साठी का दान ग्रहण करण्याची, सोबत सोबत नवागंतुक भिक्षूंना भोजन ग्रहण करण्याची, प्रस्थान करणाऱ्या भिक्षूंना भोजन ग्रहण करण्याची, आजारी भिक्षूंना भोजन ग्रहण करण्याची, आजारी भिक्षूंची सेवा करणाऱ्या भिक्षूला भोजन ग्रहण करण्याची, यवागू सकाळच्या प्रहरामध्ये ग्रहण करण्याची, हे सगळे जे संकल्प विशाखेने केले हे सगळे नियम म्हणून विनयाच्या रूपानं भगवान बुद्धांनी भिक्षू संघामध्ये हे नियम घातले बघा. आणि तेव्हापासून वर्षासाठी का हे वस्त्र दान स्वीकार करण्याची परंपरा बौद्ध भिक्षू संघामध्ये निर्माण झालेली आहे. आता 2500 वर्ष झाले बघा, सगळं जग बदललं, भरपूर काही चेंजेस झालेले आहेत. तर सहसा आजचे भिक्षू हे वर्षासाठी का जे आहे म्हणजे हे वापरण्याची एवढी काही आवश्यकता पडत नाही, कारण सगळ्या सुखसुविधा आता आहेत बघा. छत्री आहे किंवा पावसात बाहेर जरी जायचं असलं रेनकोट आहे किंवा गाडी आहे, त्याच्यामुळे चिवर ओलं होण्याचं म्हणजे प्रश्न येत नाही. पण बुद्ध काळातली कथा आहे, वर्षासाठी काचा विनय आहे. पण थायलंडमध्ये किंवा म्यानमारमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये पण बघा, जे भिक्षू जंगलामध्ये राहतात किंवा पहाडाच्या कप्प्यामध्ये राहतात ते सगळे भिक्षू अशा प्रकारे वर्षासाठी का वस्त्र ग्रहण करतात. बघा वर्षासाठी काय वस्त्र, भिक्षुणी सुद्धा उदक साठी काय वस्त्र ग्रहण करतात. जर पावसामध्ये चिवर ओलं झालं असेल, एक चिवर असते ना, चिवर जर ओलं झालं असेल तर त्या चिवराला असं टंगवून म्हणजे बांधून टंगवून
त्याला सुकेपर्यंत आपल्या कमरेला ते वर्षासाठी का वस्त्र गुंडाळून ठेवायचं, जेणेकरून आपल्या नग्नतेचं प्रदर्शन होऊ नये, आणि मग ते चिवर सगळं सुकून गेलं मग ते चिवर पुन्हा परिधान करायचं आणि वर्षासाठी का वस्त्र व्यवस्थित अशी घडी करून आपल्या बॅगेमध्ये ठेवायचं. तर असा तो नियम होता बघा. तर आज अशा पद्धतीने म्हणजे भिक्षू संघामध्ये वर्षासाठी का किंवा भिक्षुणी संघासाठी उदक साठी का हे वस्त्र दान देण्याची परंपरा माता महाउपासिका विशाखेने सुरू केली आणि तोच नियम विनयपिटकामध्ये भगवान बुद्धांनी तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे चिवराच्या इतिहासाच्या अंतर्गत वर्षासाठी का म्हणजे काय आणि कशा पद्धतीने विशाखेनं ते संकल्प केले, 8 संकल्प, आणि तिची श्रद्धा कशी होती, हे सगळं काही आजच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण बघितलेलं आहे. तेव्हा सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.